श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला खूप महत्वाची एक सेवा सांगणार आहे। ती सेवा कोणती की बघा, आपल्या घरात वादविवाद, भांडणं, कटकटी, छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात। परत घरात शांतता नसते, मन लागत नाही, काही बनवलेलं खाऊ वाटत नाही, कुणाची नजर लागलेली असते। तर त्याच्यासाठी एक छोटासा छानसा उपाय आहे, ते सगळ्यांनी करावं व लाभ घ्यावा। तर बघा काय करायचं आहे। आज मंगळवार, आज अमावस्या आहे। तर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज पोहोचला किंवा उद्या पोहोचेल तर काही फरक पडत नाही। ज्या दिवशी हा व्हिडिओ तुम्ही बघता त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तर काय करायचं आहे, अमावस्या ते पुढच्या अमावस्येपर्यंत आपल्या घरात कर्पूर गौरा हे एक साधा सोपा कापराचा व नारळाचा उपाय आहे, तो आपल्याला करायचा आहे। तर ह्याच्यासाठी नियम काय आहे की तुम्ही समजा तुम्हाला कुठं जायचं आहे, एक दोन दिवस स्किप झालं तर काही प्रॉब्लेम नाही, पुढचं सेवा करा, पुढच्या दिवशी करा। किंवा आपण संकल्प केला की मी हे महिनाभर करेन, तर जाण्याच्या आधी ही सेवा करून घ्या आणि मग जा। तर याचे खूप सारे फायदे आहेत। आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते, घरात शांतता लागते, खूप 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 फायदे आहेत। तर करून बघा। आणि छोटासा उपाय, काही खर्च नाही, एक नारळ घ्यायचा आहे आणि 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। आणि काय करायचं आहे, तो नारळ रोज त्याच्यावर एक नारळ घ्यायचा, नारळावर एक कापूर ठेवायचा, तो कापूर पेटेपर्यंत असे 7 नारळ 7 कापूरच्या वड्या आपल्याला जाळायच्या। आणि तो नारळ खराब जरी झाला, समजा तडा गेला, गरमीमुळे तडा जातो, तर काय करायचं आहे, दुसरा नारळ घ्या, त्याच नारळ वापरायचा नाही। आणि हा असा विचार करू नका की काही कारणाने काही निगेटिव्हिटी आहे, काही असं काही तर विचित्र घडणार आहे, असं काही मनात आणू नका। ही देवाची कृपा असते। आणि काय असतं की नारळ जेव्हा गरम होतो तो ते तडा जाणारच, त्याच्यासाठी काही घाबरायची गोष्ट नाही। नवीन नारळ घ्या आणि त्याच्यावर सेवा सुरू करता। आणि तो जुना जो नारळ आहे, आपण त्याच्यावर जी सेवा केली आहे, तो पाण्यात विसर्जन करा। किंवा एखादी कुंडी वगैरे असते त्याच्यामध्ये माती घ्यायची, त्याच्यामध्ये तो ठेवायचा। तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता। परत अमावस्यापर्यंत तो नारळ वापरायचा नाही, पौर्णिमा, या अमावस्या ते पौर्णिमापर्यंत 15 दिवस हा नारळ वापरायचा। आणि पौर्णिमा झाली की मग तो नारळ बदली करायचा, दुसरा नारळ घ्यायचा। तो जो पहिला नारळ आहे त्याचं तुम्ही काहीतरी गोड वगैरे बनवा, कारण की कसं 15 दिवस वापरल्यावर तो गरमीने खराब होतो नारळ, त्याच्यामुळे नारळ बदलावं लागतं। जर नसेल तुमचा नारळ चांगलाच असेल तर तुम्ही त्याच्यावर पण ती सेवा करू शकता। तर मग आपल्याला अशी ही सेवा करायची आहे। तर बघा, भीमसेन कापूर घ्या, म्हणजे साधा कोणता कापूर आहे तो घ्या। तर अशी ही सेवा सुरू करायची आहे। तर करायचं काय आहे, आपल्याला समजा लेडीज आहे, त्यांना काही पिरियड वगैरे आले तर ते 4-5 दिवस स्किप करू शकतात आणि पुढची सेवा करू शकतात। नाही तर समजा घरात कुणी करणारा असेल तर त्यांच्याकडूनही कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता। आणि अजून एक, नॉनव्हेज वगैरे खायचं नाही 1 महिना, कारण की आपल्या घरासाठी काहीतरी करतोय तर थोडासा नियम पाळायचा आहे। कुठल्या पण देवाची सेवा करताना नॉनव्हेज वगैरे चालत नाही, त्याच्यासाठी एवढं तुम्ही करा। पण बघा, करून बघा, ही सेवा तुम्हाला खूप 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 फरक जाणवेल। तर काय करायचं आहे, मी सांगत आहे, असा असा एक नारळ घ्यायचा आहे, सोलून नाही घ्यायचा, असाच घ्यायचा। जर सोलून जर तुम्ही घेतला तर ह्या नारळाला तडा जाणार, असाच घ्या। असाच घेतल्यामुळे ह्याच्यावर काही होत नाही। तर एक कापराची वडी तुम्हाला मी दाखवत आहे, अशी ही कापराची वडी, हा नारळ, ह्याच्यावर अशी कापराची वडी ठेवायची आणि ह्याला पेटवायचं। ही कापराची वडी संपेपर्यंत आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा स्वामी समर्थांचा नामजप करायचा आहे। परत आपली कुलदेवी आहे त्याचं नामस्मरण करा। अंबाबाई आहे, रेणुका माता आहे, तुमची जी कोणती कुलस्वामिनी आहे तिचं तुम्ही नाव घेऊ शकता, कुलदेवत आहे त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता। असे 11 माळी जप करा। आणि हा कापूर संपेपर्यंत नाम जप करायचा आहे। हा संपला पण हा विजू द्यायचा नाही, ह्याच्या आधीच दुसरे कापूर ठेवायचे। असे 7 कापूर रोज आपल्याला नित्य नियमाने घरात कर्पूर गौरा हा
होम करायचा आहे. त्याच्यासाठी काही लागत नाहीये, खूप सोपी सेवा आहे. ती करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. मी पण ही सेवा केलेली आहे, मला पण फरक जाणवलेला आहे. काही होत नाहीये. कुठली पण सेवा केल्यावर आपल्याला फायदाच असतो. म्हणून करून बघा कसं वाटते. घरात शांतता, आनंद नांदावा ही सगळ्याची इच्छा असते. कधी कधी बघा घरात खूपच अशांती असते, त्रास केल्यामुळे सुख समाधान आपल्याला लागतं. आणि काही खर्च नाहीये, किती 2 नारळ लागतील. ह्या 15 दिवसाला एक, पुढच्या 15 दिवसाला तो नारळ पण आपली सेवा संपल्यावर असं करा. बघा तुम्ही काही लोक ना 6 महिने हे अमावस्या करतात, कुणी 3 महिने करतं, कुणी 6 महिने करतं, कुणी कंटिन्यू वर्षभर पण करतं. काही केल्याने फरक नाही. पण बघा कुणाला काही जमत नसेल तर महिनाभर केला तरी चांगला आहे. करून बघा ही सेवा. स्वामी समर्थांच्या कृपेने आपलं सगळं सगळं चांगलं होईल. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. श्री स्वामी समर्थ.